हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅथमॅटिक्स विथ पौर्णिमा. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिस्टीम पाहणार आहोत आणि शेवटी नंबर सिस्टीमचं ते रिअल लाईनवरती रिप्रेझेंटेशन आहे ते पण पाहणार आहोत. नंबर सिस्टीममधला सगळ्यात पहिला जो सेट आहे दॅट इज दी सेट ऑफ नॅचरल नंबर्स. तर सेट ऑफ नॅचरल नंबरमध्ये कुठले कुठले नंबर्स इन्क्ल्यूड होतात? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. दिस इज दी सेट ऑफ नॅचरल नंबर. नेक्स्ट आहे सेट ऑफ होल नंबर्स. तर सेट ऑफ होल नंबर कसा तयार होतो? तर सेट ऑफ नॅचरल नंबरमध्ये फक्त आपण 0 ॲड केला की जो नवीन सेट तयार होतो दॅट इज अवर सेट ऑफ होल नंबर्स. मीन्स 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. आपला नेक्स्ट सेट आहे सेट ऑफ इंटीजर्स. तर सेट ऑफ इंटीजर्समध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 असे होल नंबर्स इन्क्ल्यूड होतात. तर बघा, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 दोघी साईडला डॉट केले. याचा अर्थ काय की दोघी साईडला ते एक्सटेंडेड इंटीजर्स. दिस इज द सेट ऑफ इंटीजर्स. नेक्स्ट पुढचा सेट आहे आपला सेट ऑफ रॅशनल नंबर्स. तर बघा, सेट ऑफ रॅशनल नंबर्स हे असे नंबर्स असतात की ज्यांना आपण P/Qच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करू शकतो, ज्याला आपण फ्रॅक्शन पण म्हणतो. तर आणि P/Q जे आहेत, P आणि Q ते काय असतील? इंटीजर्स. अँड Q नॉट इक्वल्स टू 0. डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे ती नॉन 0 असायला पाहिजे. समजा आपण 0 कन्सिडर केली तर जेव्हा केव्हा डिनॉमिनेटरला 0 येईल तेव्हा ती पूर्ण व्हॅल्यू काय होईल? इन्फिनिटी, मीन्स नॉट डिफाईन्ड. तर म्हणून ही कंडिशन नेसेसरी आहे की Q नॉट इक्वल्स टू 0 अँड P अँड Q आर इंटीजर्स. तर ह्या फॉर्मॅटमध्ये जेवढे पण नंबर्स बसत असतील ते सगळे काय आहेत? रॅशनल्स. आता रॅशनल्स हे फ्रॅक्शन्स असतील, असे फ्रॅक्शन्स की ज्यांच्यामध्ये ज्या डेसिमल नंबर्स आहेत तर ते टर्मिनेटिंग असतील आणि रिकरिंग असतील. टर्मिनेटिंग म्हणजे की पॉईंट नंतर त्यांचं जे काही ना काही व्हॅल्यू येईल ती कुठेतरी संपणारी असेल, टर्मिनेटिंग. आणि रिकरिंग म्हणजे काय? तर काही टर्म्स, काही नंबर्सचा जो बंच आहे तो रिपीट होईल, अगेन अँड अगेन रिपीट होईल. तर दिस आर दी रॅशनल नंबर्स. पुढे नेक्स्ट आहे सेट ऑफ इररॅशनल नंबर्स. त्यांना आपण Q कॉम्प्लिमेंट म्हणतो. Q कॉम्प्लिमेंट मीन्स असे नंबर्स की जे रॅशनल नाही आहेत. तर Q कॉम्प्लिमेंट इज दी सेट ऑफ इररॅशनल नंबर्स. म्हणजे इथे असे फ्रॅक्शन्स येतात की ज्यांचे डेसिमल्स हे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतात. म्हणजे ते टर्मिनेट पण होत नाही आणि रिकरिंग पण नसतात. म्हणजे की सपोज एखादा बंच ऑफ नंबर्स आहे पॉईंट नंतरचा, तर तो पुन्हा पुन्हा रिपीट पण नाही होत. तर तशा नंबर्सला आपण काय म्हणतो? इररॅशनल नंबर्स. तर बघा, इररॅशनल्सचे एक्झाम्पल्स काय काय येतील? पाय, ई, √2, √3 असे एक्झाम्पल्स आहेत सेट ऑफ इररॅशनल नंबर्स. नंबर सिस्टीममधला आपला जो नेक्स्ट सेट आहे दॅट इज दी सेट ऑफ रिअल नंबर्स. तर सेट ऑफ रिअल नंबर हा कसा तयार होतो? तर रॅशनल्स आणि इररॅशनल जर दोघांना आपण कंबाईन केलं तर आपला सेट ऑफ रिअल नंबर्स तयार होणार. दॅट इज R इज इक्वल्स टू Q युनियन Q कॉम्प्लिमेंट. तर नेक्स्ट नोट दिली आहे की Q अँड Q कॉम्प्लिमेंट आर डेन्स इन R. तर डेन्स इन R याचा मिनिंग काय की जसं मराठीत आपण डेन्सला काय म्हणतो? घनदाट. तर डेन्स म्हणजेच काय? तर ते पूर्णपणे रिअल लाईनवरती व्यापले गेलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही कुठलेही एनी टू रिअल नंबर्स कन्सिडर केले खूप क्लोज असणारे, तरीही त्यांच्या इन बिटवीन इनफायनाइटली मेनी रॅशनल्स ॲज वेल ॲज इररॅशनल्स प्रेझेंट असतात. म्हणजे जर सपोज तुम्ही एक नंबर घेतला 0 आणि एक अदर नंबर घेतला 0.00001, किती जवळचे नंबर्स येते तरी सुद्धा त्या दोघंही नंबर्सच्या इन बिटवीन इनफायनाइटली मेनी रॅशनल्स ॲज वेल ॲज इररॅशनल्स प्रेझेंट असतात. आता हे रॅशनल आणि इररॅशनल यांची ऑर्डरिंग कशी असते बरं रिअल नंबर्समध्ये? असं नसेल रॅशनल 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 आणि मग नंतर मध्ये कुठे इरॅशनल असं नसेल. तर
अल्टरनेटिव्हली असतील ते, म्हणजे रॅशनल इरॅशनल, रॅशनल इरॅशनल, रॅशनल इरॅशनल, एक रॅशनल एक इरॅशनल, एक रॅशनल एक इरॅशनल, ह्या पद्धतीने हे नंबर्स रिअल लाईनवरती ऑर्डर असतील. आता बघा नेक्स्ट, तर ही जी लाईन कन्सिडर केलेली आहे दॅट इज दी रिअल लाईन. आता ह्या रिअल लाईनवरती जे नंबर्स मी डिनोट केलेले बघा, हा सेंटरला 0 असेल, नंतर इकडे राईट हँड साईडला 1 2 3 अँड सो ऑन, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स, पॉझिटिव्ह नंबर्स असतील, आणि इथून तिकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स असतील. 0 पासून लेफ्ट हँड साईडला -1 -2 -3 अँड सो ऑन. तर इथे सेट ऑफ नॅचरल नंबर कुठला असेल तर 1 2 3 4 अँड सो ऑन. सेट ऑफ होल नंबर्स कसा असेल 0 पासून राईट हँड साईडकडे, म्हणजे 0 1 2 3 अँड सो ऑन. नेक्स्ट आपला कुठला आहे सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर्समध्ये काय काय येईल, 0 येईल, +1 -1, +2 -2, +3 -3. तर असे सगळे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 होल नंबर्स त्याच्यात येतील. पुढचा जो सेट आहे आपला सेट ऑफ रॅशनल नंबर. तर बघा सेट ऑफ रॅशनल नंबर, तर सेट ऑफ रॅशनल्स आणि इररॅशनल्स हे पूर्ण रिअल लाईनमध्ये कुठल्याही एनी 2 पॉईंटच्या इन बिटवीन इनफायनाइटली मेनी रॅशनल्स ॲज वेल ॲज इररॅशनल्स असणार आहेत ना. तर तुम्ही कुठलेही 2 पॉईंट्स कन्सिडर करा, सपोज 1 आणि 2, तर त्यांच्या इन बिटवीन इनफायनाइटली मेनी रॅशनल्स आणि इनफायनाइटली मेनी इररॅशनल्स प्रेझेंट असणार आहेत. तर म्हणून म्हटलं आहे की क्यू अँड क्यू कॉम्प्लिमेंट आर डेन्स इन आर. तर तुम्ही कितीही क्लोज पॉईंट घ्या, आता 0 to 1च्या इन बिटवीन आपण पाहिलं आहे की 0 0.1 0.2 0.3 असं या पद्धतीने 0 to 1 पर्यंत. त्याच्यातही तुम्ही अजून पार्टिशन करून खूप स्मॉलर, खूप क्लोजर जरी 2 नंबर्स घेतले तरीसुद्धा त्यांच्या इन बिटवीन इनफायनाइटली मेनी असंख्य रॅशनल्स ॲज वेल ॲज इररॅशनल्स प्रेझेंट असणार आहेत. तर बघा ह्या नंबर सिस्टीममधले जे सेट्स आपण पाहिले तर त्यांच्या अजून कंटेन ही प्रॉपर्टी बघू आपण. तर बघा सेट ऑफ नॅचरल नंबर, सबसेट ऑफ होल नंबर्स, होल नंबर्स आर द सबसेट ऑफ इंटिजर्स, इंटिजर्स आर द सबसेट ऑफ रॅशनल्स अँड रॅशनल्स आर सबसेट ऑफ रिअल नंबर्स, अँड इररॅशनल नंबर्स आर ऑल्सो द सबसेट ऑफ रिअल नंबर्स. आणि आपण मागे पाहिलं की रॅशनल युनियन इररॅशनल दोघांना कंबाईन केलं की काय मिळणार आहे आपल्याला, पूर्णच्या पूर्ण सेट ऑफ रिअल नंबर्स. तर हे जे 1 2 3 4 आहे, -1 -2 -3 0, हे सगळे रॅशनल्स पण आहेत कारण ते इंटिजर्स आहेत ना, तर ते रॅशनल्स पण आहेत. तर ह्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण नंबर सिस्टीम पाहिली. काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. थँक्यू सो मच.